बांधवांनो, रॅलीमुळे व्यत्यय आला गावामध्ये आणि ज्या व्यक्तीने एवढी कष्ट उचलून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या व्यक्तीच्या जीवनावरचं गाणं परिपूर्ण व्हावं ही मनापासून इच्छा. गांधीवाद्यांना विरोध त्रिशरणाचा होता, गांधीवाद्यांना विरोध त्रिशरणाचा होता, पण भीमासाठी प्रश्न जगण्या मरण्याचा होता. गांधीवाद्यांना विरोध त्रिशरणाचा होता, भीमासाठी प्रश्न जगण्या मरण्याचा होता. गांधी गोऱ्याने दिसले पुणे करारानंतरी, गांधी गोऱ्याने दिसले पुणे करारानंतरी, कारण भीम माझा उदार अंतकरणाचा होता. कुत्रे मांजराला आमच्यापेक्षा भाव होता, कुत्र्या मांजरालाही आमच्यापेक्षा भाव होता. एका टोकाला रंक तर दुसऱ्या टोकाला राव होता. जातीवादाने दुबंगलेला भारत मातेच्या पाठीवर घाव होता. गरीब पाहत असे केविलवाणी, श्रीमंताच्या हातात वडापाव होता. काय म्हणतो? कुत्र्या मांजरालाही आमच्यापेक्षा भाव होता. एका टोकाला रंक तर दुसऱ्या टोकाला राव होता. गरीब पाहत असे केविलवाणी, गरीब पाहत असे केविलवाणी, श्रीमंताच्या हातात वडापाव होता. जातीवादाने दुबंगलेला भारत मातेच्या पाठीवर घाव होता. आणि तशाही परिस्थितीत आम्हाला चिंता नव्हती कशाची, कारण आमच्या पाठीशी सगळा भीमराव होता, कारण आमच्या पाठीशी सगळा भीमराव होता. आणि म्हणून आता शांत चित्ताने ऐका डोंगरे साहेबांचं गाणं. अरे हमने देखा कि हमने देखा कमाल का नजारा, गुंजता है जयकारा. हमने देखा कमाल का नजारा, गुंजता रहा जयकारा. महापुरुषों के नाम रहा के डोंगरे बाबू को नाम रंगी श्याम का, डोंगरे बाबू को नाम रंगी श्याम का. हमने देखा कमाल का नजारा. ये जो दिख रहा है ये कमाल का नजारा है. कभी कभार दिखने को मिलता, साल में एक बार आता है ये दिन, साल में एक बार आता है दिन खुशियां मनाने का, नाचने का, झूमने का, गाने का. इसलिए और क्यों ना हो महापुरुष महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर, बी.आर. आंबेडकर इनकी जयंती जन्मदिवस काल आहे उत्साह. आणि म्हणून नवीन नवीन कपडे परिधान करून या ठिकाणी जमलेले लोक असं वाटते या ठिकाणी की आज काय आहे काय नाही.
किती सुंदर वातावरण या ठिकाणी असं वाटते, जाईची जुईची कमळाची गुलाबाची फुलं खिल्ली आहेत की काय असं वाटतं. वातावरण खूप सुंदर. आणि म्हणून अरे पहिले तो लागा हमने होगा कोई लीडरी, पहिले तो लागा हमें होगा कोई लीडरी, जैसे बाकी होते हैं और वैसे भी आज के जमाने में कितना और रोते हैं, लेकिन जब करीब से देखा, हाँ जब करीब से देखा तो मेरा अंदाज चुका, जब करीब से देखा अंदाज चुका और बदला तरीका सोचने का उस इंसान के बारे में। वो तो 1000 में अरे आदमी निकला काम का, तुमरे बाबू को सलाम रंगी शाम का, तुमरे बाबू को सलाम रंगी शाम। धन्यवाद धन्यवाद. आणि म्हणून पहिले तो लागा हमें होगा कोई लीडर, जैसे बाकी होते हैं वैसे भी आज के जमाने में कितना औरों का रोना रोते हैं. अरे जब करीब से देखा तो ये अंदाज चुका और बदला तरीका सोचने का उसी इंसान के बारे में. वो तो 1000 में अरे आदमी निकला काम का कि डमरे बाबू को सलाम रंगे जाम का. आगे सुनिए जरा उनकी कहानी क्या कहता हूँ. जानबूझकर नहीं होता, उसे परिस्थिति लाचार कर देती है. इंसान जानबूझकर लाचार नहीं होता, उसे परिस्थितियां लाचार कर देती है. दोस्तों गरीब से रूबरू हुए इसका डरी के, गरीब से रूबरू हुए इसका डरी के. अल्फाजों पे ध्यान दीजिए. गरीब
बेचे फुटाने गाड़ी में, गरीबी से रूबरू हुए इस कदर के बेचे फुटाने गाड़ी में। यूं तो किसी का है बचपन गुजरता, यूं तो किसी का है बचपन गुजरता, महला मारी में। यूं तो किसी का है बचपन गुजरता, यूं तो किसी का है बचपन गुजरता, महला मारी में। गरीब से रूबरू हुए इसका तरीके, देश फुटाने करारी में। गाडीमध्ये टाइमपास कुठल्या स्टेशनवर गाडी थांबली, टाइमपास पाणी पाऊस, फुटाणा पटाणा वटाणा मग पडली, पडायला इसका धमका. बरोबर आहे ना? काय दशा असते वाटेल कोणाला, कोणी विचार करेल का? जे माणूस लहानपणी गाडीमध्ये फुटाणे विकायचा आणि त्यातून कमाई करून जो माणूस 12वी पर्यंत आपलं शिक्षण वाढवलं, त्या माणसाचा एवढा मोठा महोत्सव, एवढी मोठी यात्रा, एवढा मोठा जनसमुदाय, असं वाटते या ठिकाणी का जशी काय दीक्षाभूमीच भरली नाही. आणि म्हणून कल्पना करा, आश्चर्याची गोष्ट आहे. आणि म्हणून म्हणतो हमने देखा कमाल का नजारा, ये नजारा कमाल का है. गरीबी से रूबरू हुए इस कदर के, रूबरू मैंने आमना सामना, गरीबी से रूबरू हुए इस कदर के, बेचे फुटाने गाड़ी में। यूं तो किसी का है बचपन गुजरता, यूं तो किसी का है बचपन गुजरता, महला मारी में। अरे करके कमाई, और की पढ़ाई, करके कमाई और की पढ़ाई, 12वीं तक के पढ़ाई, करके कमाई और की पढ़ाई, और 12वीं तक के पढ़ाई, और की लड़ाई। फिर उसके बाद में फिर लड़ाई शुरू, मानवता वादी, ना टोपी है ना खादी. आहे का? आजकालचे लीडर कसे असतात, कोणाच्या डोक्यात टोपी राहते तर कोणी खातीच घालते, तर कोणी बंगाली घालते, तर कोणी काही घालते. का सजवण्याचं गरज आहे? उगाच काय तरी गद्याच्या अंगावर वागायचं खात्र. तशी माणसाची वागणूक पाहिजे, तसे माणसाचे शिष्टाचार पाहिजे, आचारसंहिता तशी पाहिजे माणसाची. और करके कमाई और की पढ़ाई, अरे 12वीं तक के पढ़ाई, और फिर लड़ाई शुरू, मानवता वादी, ना टोपी है ना खादी, और लाइफ पार्टनर मिला काम कहाँ नहीं क्या? करके कमाई और की पढ़ाई, और 12वीं तक के पढ़ाई, फिर लड़ाई शुरू, मानवता वादी, ना टोपी है ना खादी, लाइफ पार्टनर मिला काम कहाँ? तो डुमरे बाबू को चला रंगी शाम का, डुमरे बाबू को चला रंगी शाम का. हमने देखा कमाल का नजारा, काही हरकत नाही, पण डिस्टर्ब नाही टाकतो. चालते काय प्रभाव चालते असू दे. हा माईक चांगला नाही घ्यायचा, आवाज सोबत चांगला, बाकी जाऊ दे, काही हरकत नाही, चालेल. आणि म्हणून करके कमाई और की पढ़ाई, 12वीं तक के पढ़ाई, फिर लड़ाई शुरू, मानवता वादी, ना टोपी है ना खादी, और लाइफ पार्टनर मिला काम का. म्हणजे पत्नी मिळाली कामाची, की जिने खांद्याला खांदा लावून डोंगरे साहेबांच्या जीवनामध्ये समरस झाल्या.
समरस होणे म्हणजे जसं मीठ पाण्यामध्ये विरघळते, साखर पाण्यामध्ये विरघळते. कोण्या माईच्या लालाची ताकद नाही पाणीला मीठ वेगळं करावं, कोण्या माईच्या लालाची ताकद नाही का साखरला पाणी वेगळं करावं. त्याला म्हणते दाम्पत्य, त्याला म्हणते पती आणि पत्नी. आणि म्हणून एवढं मोठं सामान्य साधी गोष्ट आहे. रात्र दिवस झोप नाही त्यांच्या डोळ्याला. महिना झाला की 4 महिने झाले, 4 महिन्यापासून 8 महिन्यापासून जे तयारीला लागतात, रात्र दिवस आम्ही फोनवर बोलत असतो आणि कल्पना घेत असतो. आपल्याला असं करायचं, आपल्याला तसं मी करत तर काहीच नाही, मी काहीच करत नाही. मी फक्त या स्टेजवर येतो आहे का नोटा मोजून घेऊन जातो. माझं एवढंच काम आहे. मी कोणत्याच कामाची माझी पास कवडीची मदत नाही आहे खरं पाहिलं तर. बाकी मी हाल हवाल विचारत राहतो, एक तास बोलतो मी. आणि म्हणून ऐका पुढचं कडवं काय म्हणते डोंगर साहेबाबद्दल. बहुजन मुक्ति आंदोलन के रूप में लोक सेवा की खाई कसम, 30 बरस की है ये तपस्या. कितने साल की? 30 बरस की. 30 बरस की है ये तपस्या और देख रहे हैं नतीजा हम. और आज उठे कदम जो और अब ना रुकेंगे, उठे कदम जो अब ना रुकेंगे, होते रहेंगे हरदम. ऐसे फंक्शन, ऐसे कैसे उठे कदम जो अब ना रुकेंगे, होते रहेंगे हरदम. ऐसे फंक्शन फिर होना हो कलेक्शन, ऐसे फंक्शन फिर होना हो कलेक्शन. चलता रहेगा मिशन महापुरुषों के नाम का. डोंगरे बाबू को सलाम रंगी श्याम का, डोंगरे बाबू को सलाम रंगी श्याम का. हमसे घाट मार का नजारा गुजरा है जयकारा महापुरुषों के नाम का. डोंगरे बाबू को सलाम रंगी श्याम का, डोंगरे बाबू को सलाम रंगी श्याम. आणि म्हणून म्हणायचं आहे कालिकी एप्रिल महिन्याची 14 आली दिवस आहे. कालिकी एप्रिल महिन्याची 14 आणि दरवर्षी प्रमाणे यंदा. खरी गोष्ट आहे. कालिकी एप्रिल महिन्याची 14, कालिकी एप्रिल महिन्याची 14 आणि दरवर्षी प्रमाणे यंदा. अरे ढोलताना सुनाली जय जयकाराने गज बदली ही नगरी. अरे गज बदली ही नगरी. आणि अशी बहुजन मुक्ती आंदोलनाची गती मयात न्यावी. अशी बहुजन मुक्ती आंदोलनाची गती मयात न्यावी.
सर्वदा दरवर्षीप्रमाणे यंदा ढोल ताला सुरानी जय जयकारांनी गजबजली ही नगरी अशी बहुजन मुक्ती आंदोलनाची ही किमयाच न्यारी. शेवटचं कळवं आहे साहेबांबद्दल. गेल्या वर्षी मी 3च कळव्याचं गाणं बनवलं होतं, तर आता मी 1 कळवं त्याच्यामध्ये ऍड केलं आहे. ते बघा, शेवटचं कळवं आहे. वर जर हे जगले तर माझं म्हणणं काय आहे, मी माझी वाचलेली उमर यांना देऊन टाकेल. आणि म्हणून 100 ऊपरी साल जिए गरी तो हम भी अपने दम पर बाकी उमर अर्पण कर देंगे हंसकरी. पुरुषोत्तम में ऊंचा सरी कर देंगे अपनी कौम कहा. नहीं, मेरी कौम भी, मेरे लड़के बच्चे भी मेरे पीछे नाम लेते रहेंगे कि आपने अपनी उम्र बाकी की, ऐसे इंसान को बहाल की जिन्होंने इस समाज का बुरा उठाया. बात है, तो मेरे बच्चे भी मुझसे नाराज नहीं होंगे, नहीं ना. 100 से ऊपर अरे साल जिए अगर तो हम भी अपने दम पर बाकी उम्र अर्पण कर देंगे हंसकरी. पुरुषोत्तम भी ऊंचा सरी कर देंगे अपनी कौम कहा कि डोंगरे बाबू को करना रंग शामता, डोंगरे बाबू को करना रंग शामता. याच्यानंतर सन्मान्य शाही साहेब ज्ञानेश्वर भाऊ आपल्या राऊंडला सुरुवात करतील. माझी वेळ संपलेली आहे, ऐका, शांत बसा. यांच्याकडून 50
तसेच देवराजी ढो यांच्याकडून सुद्धा 11 रुपयाचं प्राइज मिळालं, धन्यवाद. तसेच ज्ञानेश्वर ठाकरे सरपंच खंडाळा यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं प्राइज मिळालं, धन्यवाद. तसेच बाबा